मला अमुक तमुक भाजी आवडत नाही असं म्हणायची हिंमत कोणी करणारच नाही. तर चला, आपण इथे तूर डाळ भिजत घातलेली आहे आणि ज्या काही भाज्या आपल्याला हव्या आहेत, म्हणजे माझ्याकडे जेवढ्या आहेत तेवढ्या मी काढून ठेवल्या आहेत. मसाल्याचा डबा, जे काही मसाले आपण घालणार आहोत. तर इथे 2 शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्यात, 1 वांगं होतं ते कापलं आहे, लाल भोपळा, गाजर, बीन्स, टोमॅटो, काकडी, मिरची, कोथिंबीर सगळं काही कापून घेतलेलं आहे. कापाकापी झाल्यानंतर आता चला गॅसकडे जाऊयात. आता एक कुकर घेतला आहे, कुकरमध्येच आपण करणार आहोत आजचा पदार्थ. याच्यामध्ये घातले 2 पळी तेल. तेल चांगलं तापलं की मोहरी. तेल तापल्याशिवाय मोहरी घालायची नाही. मोहरी तेलात टाकली की लगेच तडतडली पाहिजे. जिरं घातलं आणि हिंग खूप महत्त्वाचं आहे. ओवा घालायचा म्हणजे पोटाचे प्रॉब्लेम होत नाही, थोडा तरी घालायचाच. कढीपत्ता घालताना नेहमी तोडून घातला तर खूप छान स्मेल येतो आणि कढीपत्त्याने केस देखील वाढतात. आता कांदा घातलेला आहे. कांदा अजिबात लाल करायचा नाही, फक्त त्याला फोडणीमध्ये मिक्स करून घेतलं. बाकीचे काही मसाले आहेत ते जळू नये म्हणून. हिरवी मिरचीचे तुकडे घातले, जी कमी तिखट आहे ती. लसूण घातलेला आहे कापून. कोथिंबीरीचे जे कोळे देठ असतात ते बारीक कापून घातलेत. हळद घातली आणि आता घालूयात टोमॅटो. टोमॅटो घातला कधी पण तर लगेचच त्याच्यावरती मीठ घालायचं म्हणजे पटकन शिजतो. इथे मीठ घालताना दोन्ही घातलेत, सफेद आणि काळं मीठ. आणि ज्या काही भाज्या आपल्याकडे होत्या, टोमॅटो घातलं, त्याच्यावर मीठ घातलं, मिक्स केलं आणि ज्या काही भाज्या होत्या त्या घातलेल्या आहेत, कारण खालचा जो टोमॅटो आहे तोपर्यंत शिजला जाईल. सगळ्या भाज्या घालून घेतल्या आणि जी डाळ होती, भाज्या कापेपर्यंत डाळ, तूर डाळ चांगली भिजलेली आहे. आता इथे लाल तिखट घातलं थोडं थोडं, कारण हिरवी मिरची घातली आपण. घरचं आणि बाहेरचं लाल तिखट थोडं थोडं घातलं आणि घातला सांबार मसाला. आता सगळं मीठ बॅलन्स होण्यासाठी खडे मीठ घातलं आहे मोठालं, थोडंसं मिक्स करून घेतलं. गॅस बारीक होता, त्याच्यावर फोडणी देत होतो. गॅस मोठा केला, 1 शिट्टी मोठ्या गॅसवर आणि 3 शिट्ट्या बारीक गॅसवर घेतल्या. कुकर मनाने थंड झाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ, ज्याच्यामध्ये गूळ नव्हता तो घातला आणि थोडासा गूळ घातला आहे. थोडासा सांबार मसाला ठेवला होता तोही घातला. मिक्स करून घेऊयात आणि एकाच भांड्यामध्ये मस्त चमचमीत हेल्दी भरपूर भाज्या असलेलं आपलं सांबार तयार झालं आहे. स्पेशली हे भातासोबत खाण्यासाठी मी केलेलं आहे. कोथिंबीरीचे देठ आपण फोडणीत घातले होते, वरून भरपूर कापलेली बारीक कोथिंबीर घातली आणि मस्त चमचमीत असं सांबार आपलं तयार झालं आहे. सांबारचा मोटोच हा आहे, सगळ्या प्रकारच्या भाज्या. कुणी म्हणणारच नाही मला ही भाजी आवडत नाही, सांबार करा, त्याच्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या घाला. साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आणि सर्वांची फेवरेट.